Hello students, I am Professor Neeta Fulchand Gaikwad. Welcome in our free education channel English Master. Dear students, आजच्या या लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत क्लास 12 इंग्लिश टेक्स्ट बुक युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.7 व्हाय वी ट्रॅव्हल. हा लेसन पण लेंदी आहे, त्याच्यामुळे मी याला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केला. I have divided this lesson into 2 parts. Part 1. Today we are going to learn the part 1 with full explanation in Marathi. So look at this. तुम्ही म्हणाल की इकडे हे वेगवेगळे ठिकाणाचे काही पिक्चर्स येत आहेत. ओके. सो व्हाय वी ट्रॅव्हल. ट्रॅव्हल म्हणजे काय तर प्रवास. तर याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो विद्यार्थ्यांना की आपण प्रवास का करतो. ठीक आहे. व्हाय वी ट्रॅव्हल, आपण प्रवास का करतो. सो धिस लेसन हॅज बीन रिटन बाय सिद्धार्थ पिको राघवन अय्यर. ओके. सो त्यांचं जे नाव त्यांना म्हणायचे पिको अय्यर म्हणायचे. सो आपण त्यांच्या दृष्टिकोनातून जो प्रवास म्हणजे आपण प्रवास का करतो याची जी काही वेगवेगळी कारणं त्यांनी दिलेली आहेत ती या लेसन मध्ये शिकणार आहोत. आणि याच्यामुळे तुम्हालाही कुठेतरी बाहेर फिरायला जाणं किंवा मग तुम्हालाही छंद असेल कुठेतरी ट्रिपला किंवा आपल्या फॅमिली सोबत फ्रेंड सोबत तुम्हीही जात असाल ट्रॅव्हल करण्यासाठी. सो तो एक तुमचा एक्सपिरियन्स इथे तुम्हालाही आठवेल, तुम्हालाही तुमच्या काही आठवणी ना उजाळा देता येईल. सो बघा इथे वेगवेगळ्या ठिकाणची चित्र आहेत. वर्ल्ड टूर आपण म्हणूयात थोडक्यामध्ये. वर्ल्ड टूर मध्ये सगळ्या ठिकाणची जे काही मेन स्पॉट्स आहेत, ठीक आहे, ते तुम्हाला दिसत आहेत. सो चला सुरुवात करूयात. अँड बिफोर स्टार्टिंग द लेक्चर आय वुड लाईक टू शेअर दॅट की I really appreciate your love and support to our English Master channel. Keep supporting, like, share, subscribe जरूर करा. आणि कमेंट्स थ्रू जे विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं जे काही प्रेम आमच्या चॅनलला मिळत आहे सो ते असंच राहू द्यात सदैव. चला सुरुवात करूयात. दिस इज द फोटो ऑफ द रायटर ज्यांनी ही स्टोरी लिहिलेली आहे, हे लेसन लिहिलेलं आहे. ही इज सिद्धार्थ पिको राघवन अय्यर, बॉर्न इन 1957 ॲट ऑक्सफर्ड इंग्लंड, इज नोन ॲज पिको अय्यर. यांचा जन्म आहे इंग्लंड मधला. ओके. ऑक्सफर्ड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता आणि 1957 त्यांचा जन्म आहे. ही इज अ ब्रिटिश बॉर्न अमेरिकन एसेइस्ट अँड नॉव्हेलिस्ट अँड इज द बेस्ट नोन फॉर हिज ट्रॅव्हल रायटिंग. म्हणजेच काय की ते अमेरिकन एसेइस्ट अँड नॉव्हेलिस्ट आहेत आणि ते त्यांच्या ब्रिटिश बॉर्न अमेरिकन एसेइस्ट आणि नॉव्हेलिस्ट जरी असले तरी ट्रॅव्हल रायटिंगसाठी फेमस आहेत. प्रवास वर्णन आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये. आणि he was awarded the famous Guggenheim Fellowship for Creative Arts in 2005 and he has won the accolade of Honorary Doctor of Human Letters by the Chapman University. याप्रमाणे त्यांचा एक जे काही त्यांनी अचीव केलेलं आहे त्यांच्या लाईफमध्ये वेगवेगळे अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत. सो त्याचे इथे थोडक्यामध्ये डिटेल्स आपल्याला दिलेले आहेत. He has authored several books including Video Night in Kathmandu in 1988. त्याच्यानंतर त्यांचं जे पुस्तक आहे व्हिडिओ नाईट इन काठमांडू 1988 मध्ये त्यांनी पब्लिश केलं होतं. द लेडी अँड द मॉन्क 1991, द ग्लोबल सोल 2000 मध्ये अँड द मॅन विद इन माय हेड इन 2012. ही इज वर्किंग ॲज अन एसेइस्ट फॉर टाइम्स सिन्स 1986. He also publishes regularly in the New York Review of Books and the New York Times and other renowned publications. म्हणजे यांच्यामध्ये त्यांचं पब्लिकेशन जे आहे ते रेग्युलरली पब्लिश व्हायचं, म्हणजे द न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स किंवा द न्यूयॉर्क टाइम्स अँड अदर रिनाउंड पब्लिकेशन्स. इन हिज क्लासिक एसे, म्हणजे हा एक त्यांचा एक क्लासिक एसे आहे, निबंध आपण म्हणूया, व्हाय वी ट्रॅव्हल. पिको अय्यर एक्सप्लोर्स द रिझन फॉर हिज पॅशन टू ट्रॅव्हल अँड शेअर्स देम विथ द लीडर्स. पॅशन म्हणजे आपण काय म्हणू शकतो की त्यांना एक आवड असते, मनापासून एखाद्या गोष्टीचा छंद किंवा आवड असणे. तर त्यांना प्रवासाची खूप आवड होती आणि ते त्यांचे एक्सपिरियन्सेस रीडर्स म्हणजे तुमच्या आमच्यासोबत शेअर करत आहेत, वाचकांसोबत शेअर करत आहेत. ही क्योट्स फेमस रायटर्स अँड पुट्स फोर्थ हिज ओन ऑब्झर्वेशन्स वाईल प्रोबिंग इन टू हिज ओन इन्स्टिंक्ट टू ट्रॅव्हल. म्हणजे त्यांनी जे फेमस रायटर्स होऊन गेलेत त्यांनी काही जे आपण म्हणू शकतो ना क्योट जे असतात किंवा त्यांचे जे काही वर्ड सेंटेन्सेस त्यांनी म्हणून गेलेले काही शब्द असतात, ओळी असतात, त्या देऊन मग त्यांनी त्याचं एक्सप्लेनेशन केलंय की तो ट्रॅव्हल ते कसा स्पेसिफिकली आपल्याला सांगत आहेत. एनॉर्मसली इंटरेस्टिंग म्हणजे खूपच अति छान, ठीक आहे, असं आपण म्हणूया. द एक्स्ट्रॅक्ट इज इक्वली इन्स्पायरिंग फॉर द रीडर्स हू आर लुकिंग फॉर द ॲडव्हेंचर्स इन देअर लाईव्स. म्हणजे जे कोणी आपल्याला आयुष्यामध्ये ॲडव्हेंचर्स म्हणजे काहीतरी हटके करण्याचा विचार करत आहेत. काही जणांना आवड असते कुठेतरी फिरायला जायला, ट्रेकिंग करणं, जंगल सफारी, लाईक दॅट. सो याच्यामधून तुम्ही वाचताना सुद्धा या लेसन थ्रू जरी तुम्ही कुठे गेला नसाल तरी तुम्ही मनाने नक्की जाल. चला सुरुवात करूया. शब्दांचे अर्थ मी सांगेल तुम्हाला. वी ट्रॅव्हल इनिशियली टू लॉस आवरसेल्व्स
अँड वी ट्रॅव्हल नेक्स्ट टू फाइंड आवरसेल्व्स. किती सुंदर लाईन आहे बघा. आपण प्रवास करतो ते सर्वप्रथम स्वतःला हरवून जाण्यासाठी, लॉस आवरसेल्व्स म्हणजे स्वतःला हरवून जाण्यासाठी, आणि त्यानंतर आपण प्रवास करतो ते स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी. खूप सुंदर ओळी आहेत. वी ट्रॅव्हल टू ओपन आवर हर्ट्स अँड आईज अँड लर्न मोर अबाउट द वर्ल्ड विल अकोमोडेट. म्हणजे इथे काय सांगितलंय की आपण प्रवास करतो, आपलं मन, ओके, सो आवर हर्ट्स अँड वी ट्रॅव्हल टू ओपन आवर हर्ट्स अँड आईज. तर आपण काय करतो की प्रवास कशासाठी करतो? आपलं मन, आपली दृष्टी खुली करण्यासाठी आणि रोजच्या वर्तमानपत्रातून मिळणार नाही एवढं जगाविषयीचं जे नॉलेज आहे ते मिळवण्यासाठी. वी ट्रॅव्हल टू ब्रिंग व्हॉट लिटल वी कॅन. आणि इथे लेखक म्हणत आहेत की जिथे विभिन्न प्रकारची सांस्कृतिक संपत्ती विखरलेली आहे, in our ignorance and knowledge to those parts of the globe whose reaches are differently dispersed. ओके, सो इथे शब्दांचे अर्थ तुम्हाला देत आहे. सो शब्दांचे अर्थ लिहून घ्या विद्यार्थ्यांना. जसं की आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की इथे काय आलं, इग्नोरन्स म्हणजेच काय की दुर्लक्ष करणे, आणि रिचेस आर डिफरंटली डिस्पर्स्ड. इट मीन्स कल्चर्स दॅट आर रिच इन वेज डिफरंट फ्रॉम आर्स. म्हणजे आपल्यापेक्षा भिन्न प्रकारची श्रीमंती असलेल्या ज्या संस्कृती आहेत, तर त्यांचं वर्णन इथे लेखक करत आहेत. ते म्हणतायत की जिथे विभिन्न प्रकारची सांस्कृतिक संपत्ती विखरलेली असते, अशा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपण आपले अज्ञान आणि ज्ञान घेऊन जातो. अँड वी ट्रॅव्हल इन एसन्स, म्हणजे थोडक्यात काय सांगत आहेत लेखक की अँड वी ट्रॅव्हल इन एसन्स टू बिकम यंग फूल्स अगेन, टू स्लो टाइम डाऊन अँड गेट टेकन इन अँड फॉल इन लव्ह वन्स मोर. म्हणजे थोडक्यात फिरून एकदा तरुणाईचा वेडा अनुभव घेण्यासाठी, काळाची गती मंदावून स्वतःला त्यात हरवून टाकण्यासाठी आणि पुन्हा एकदा प्रेमात पडण्यासाठी आपण प्रवासाला जातो. The beauty of this whole process was best described perhaps before people even took to frequent flying. इथे लेखक म्हणत आहेत की सातत्याने विमान सफरी सुरू होण्यापूर्वी तर तेज म्हणत आहेत की द ब्युटी ऑफ दिस होल प्रोसेस वॉज बेस्ट डिस्क्राईब. म्हणजे कशा प्रकारे या ट्रॅव्हलची जी ब्युटी आहे, एक सौंदर्य जे आहे ते कशा प्रकारे डिस्क्राईब केलेलं आहे, दिलेलं आहे. परहॅप्स बिफोर पीपल एवन टूक टू फ्रिक्वेंट फ्लाइंग बाय जॉर्ज संतायना इन हिज लॅपिडरी एसे. लॅपिडरी म्हणजे काय? रिलेटिंग टू द एनग्रेविंग, कटिंग और पॉलिशिंग ऑफ स्टोन्स अँड जेम्स ऑफ लँग्वेज एलिगंट अँड कन्साइज. म्हणजे अतिशय सुंदर शब्दांचा वापर करून केलेलं लिखाण, लिहिलेला जो निबंध आहे. इथे म्हणण्याचं असं तात्पर्य आहे की जे सातत्याने विमान सफरी सुरू होण्यापूर्वी जॉर्ज सँटियाना यांनी प्रवासाचं तत्वज्ञान या त्यांच्या शैलीदार निबंधात संपूर्ण प्रक्रियेमधलं सौंदर्याचं अप्रतिम वर्णन त्यांनी केलेले आहे. द फिलॉसॉफी ऑफ ट्रॅव्हल म्हणजेच काय की प्रवासाचं तत्वज्ञान. वी नीड समटाइम्स द हार्वर्ड फिलॉसॉफर रोट. आता इथे बघा, इथे आता ज्याप्रमाणे आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं की लेखकांनी जे प्रसिद्ध लेखक होऊन गेलेले आहेत त्यांच्या काही म्हणणे आहे, तर ते आपल्याला लेसन थ्रू सांगितलेले आहे. वी नीड समटाइम्स द हार्वर्ड फिलॉसॉफर रोट टू एस्केप इनटू ओपन सॉलिट्यूड्स, into aimlessness, into the moral holiday of running some pure hazard in order to sharpen the edge of life, to test hardship and to be compelled to work desperately for a moment at no matter what. इथे बघा, running some pure hazard it means accepting or risk or danger. म्हणजे एखाद्या संकट, एक चॅलेंज स्वीकारणे थोडक्यामध्ये. आणि सॉलिट्यूड्स म्हणजे लोनली और अनहॅबिटेड प्लेस, एखादी अशी जागा तिथे आपल्याला एकांत मिळावा. तर इथे ते म्हणत आहेत की हार्वर्डचा हा तत्वज्ञानी म्हणतो कधी कधी आपण खुल्या एकांतवासाचा अनुभव घेतला पाहिजे. ठीक आहे, खुला एकांतवास, टू एस्केप इनटू ओपन सॉलिट्यूड्स याला म्हटलं आहे की खुला एकांतवास. इनटू एमलेसनेस म्हणजे कोणत्याही उद्देशाशिवाय, आणि इनटू द मॉरल हॉलिडे ऑफ रनिंग सम प्युअर हजार्ड म्हणजेच काय की कोणत्याही निष्कर्षाशिवाय एखादे निरुपद्रवी साहस करून आपण बघितलं पाहिजे. इन ऑर्डर टू शार्पन द एज ऑफ लाईफ, तरच आपल्या जगण्याला धार येईल. टू टेस्ट हार्डशिप म्हणजे कष्टाची तोंड ओळख करून घेण्यासाठी. अँड टू बी कंपेल्ड टू वर्क डेस्परेटली फॉर मुवमेंट ॲट नो मॅटर व्हॉट, आणि खडतर जीवनाचा अनुभव मिळेल आणि वाटेत ते झाले तर त्या क्षणापुरते जीव ओतून काम करता येईल, असं एक तत्वज्ञान त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे. फ्यू ऑफ अस एव्हर फॉरगेट द कनेक्शन बिटवीन ट्रॅव्हल अँड ट्रॅव्हल. ओके, इथे बघा, ट्रॅव्हल म्हणजे काय? प्रवास, आणि ट्रॅव्हलचा अर्थ आहे की कष्टदायक कटू अनुभव. लिहून घ्या, ट्रॅव्हल म्हणजे प्रवास आणि ट्रॅव्हल म्हणजेच कष्टदायक कटू अनुभव.
तर इथे लेखक म्हणत आहेत की आपल्यापैकी काही जण प्रवास आणि कष्टदायक कटू अनुभव यांच्यामधलं जे कनेक्शन आहे, जो संबंध आहे, ते फॉरगेट म्हणजे विसरतात. ट्रॅव्हल इन दॅट सेन्स गाइड्स अस टुवर्ड अ बेटर बॅलन्स ऑफ विजडम अँड कंपॅशन ऑफ सीइंग द वर्ल्ड क्लिअरली. म्हणजे इथे ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की एका अर्थाने प्रवास आपल्याला जो सेन्स आहे, जो शहाणपणा आहे, टुवर्ड्स द बॅलन्स ऑफ विजडम अँड कंपॅशन. विजडम अँड कंपॅशन म्हणजेच एक प्रकारे शहाणपणा आणि अनुकंपा, यामध्ये आपल्याला तो योग्य एक संतुलन ठेवायला शिकवतो. ऑफ सीइंग द वर्ल्ड क्लिअरली, आणि याच्यामुळे आपण जगाकडे स्पष्टपणे पाहू शकतो. अँड एट फिलिंग इट ट्रूली, आणि तरीही भावनिक पातळीवरही आपण जग समजू शकतो. फॉर सीइंग विदाउट फिलिंग म्हणजेच भावना ज्या असतात त्यांच्याशिवाय जर जगाकडे तुम्ही पाहिलं, कॅन ऑब्विसली बी अनकेअरिंग. भावनेशिवाय जगाकडे बघणे अर्थातच असंवेदनशील ठरते. व्हाईल फिलिंग विदाउट सीइंग कॅन बी ब्लाइंड, आणि फक्त भावनिक पातळीवरून जगाकडे पाहणे कधीही डोळसपणाचे ठरत नाही. Yet for me, the first great joy of traveling is simply the luxury of leaving all my beliefs and certainties at home. इथे लेखक काय म्हणत आहेत की माझ्यासाठी मात्र प्रवास करण्याचा पहिला मोठा आनंद म्हणजे काय? ग्रेट जॉय ऑफ ट्रॅव्हलिंग, सर्वात मोठा आनंद काय? इज सिम्पली द लक्झरी ऑफ लिव्हिंग ऑल माय बिलीफ्स अँड सर्टनिटीज ॲट होम. इथे म्हणतायत की माझ्या सगळ्या समजुती आणि जे काही मतं आहेत, निश्चितता, असे सगळं घरी सोडून येण्यातलं सुख अनुभवणं. अँड सीइंग एव्हरीथिंग म्हणजेच काय की सगळ्या गोष्टी पाहणे. आय थॉट आय न्यू इन अ डिफरंट लाईट अँड फ्रॉम अ क्रुक्ड अँगल. म्हणजे इथे लेखक म्हणत आहेत की आधीपासून ज्या गोष्टी माहीत असतात, ठीक आहे, त्याच गोष्टी एका वेगळ्या प्रकाशात आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. तरीही इट्स फॅशनेबल नाउडेज टू ड्रॉ डिस्टिंक्शन बिटवीन द टुरिस्ट अँड द ट्रॅव्हलर. इथे लेखक म्हणत आहेत पर्यटक, टुरिस्ट म्हणजे पर्यटक आणि ट्रॅव्हलर म्हणजे प्रवासी, यांच्यात फरक करणे ही आजकालची आधुनिक पद्धती असली. परहॅप्स द रिअल डिस्टिंक्शन लाईज बिटवीन दोज हू लिव्ह देअर अझम्पशन्स ॲट होम. तरीही याच्यातली तरी बहुधा खरा फरक आपल्या पूर्वकल्पना आणि समजुती घरी सोडून येणे हाच आहे. अँड दोज हू डोंट, आणि हेच लोक करत नाहीत. अमंग दोज हू डोंट, अ टुरिस्ट इज जस्ट समवन हू कंप्लेन्स. आता याच्यामध्ये लेखक म्हणत आहेत की जो या गोष्टी मागे सोडून येत नाही आणि तक्रार करतो तो इथे काहीच घरातल्या सारखे नाही असं म्हणतो, तो असतो पर्यटक, टुरिस्ट. नथिंग हिअर इज द वे इट इज ॲट होम, व्हाईल अ ट्रॅव्हलर इज वन हू ग्रम्बल्स एव्हरीथिंग हिअर इज द सेम ॲज इट इज इन कॅरो और कुस्को और काठमांडू, इट्स ऑल व्हेरी मच द सेम. तर इथे लेखक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की जो पर्यटक आहे इथे काहीच घरातल्यासारखं नाही आणि इथलं सर्व काही कैरो किंवा कुचको किंवा काठमांडू मधल्या सारखंच आहे, अशी कुरकुर करणारा असतो तो प्रवासी असतो. ठीक आहे, सो असं ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. इट्स ऑल व्हेरी मच सेम, आणि हे सगळं सारखंच आहे ते सांगत आहेत. बट फॉर द रेस्ट ऑफ अस, परंतु आपल्यासारखे काही जे लोक आहेत, जी उरलेली आहेत, द सोवेरियन फ्रीडम ऑफ ट्रॅव्हलिंग कम्स फ्रॉम द फॅक्ट दॅट इट वर्ल्स यू अराउंड अँड टर्न्स यू अपसाइड डाऊन अँड स्टँड्स एव्हरीथिंग यू टूक फॉर ग्रँटेड ऑन इट्स हेड. सोवेरियन म्हणजे सुप्रीम अँड इफेक्टिव्ह, म्हणजेच प्रभावशाली आपण म्हणू शकतो. इथे लेखक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आपल्यासारख्या उरलेल्या लोकांसाठी प्रवासामुळे मिळणारे पराकोटीचे जे स्वातंत्र्य आहे कोणते, तर तो आपल्याला कुठेही दूरपर्यंत नेऊन आणतो. देन टर्न्स यू अपसाइड डाऊन, तो तुम्हाला गोल घुमवतो. अँड स्टँड्स एव्हरीथिंग यू टूक फॉर ग्रँटेड ऑन इट्स हेड, उलटा पालटा फिरवतो आणि आपण गृहीत धरलेल्या गोष्टींचे अगदी उलट अनुभव देतो. इफ अ डिप्लोमा कॅन फेमसली बी अ पासपोर्ट टू अ जर्नी थ्रू हार्ड रिअलिझम, अ पासपोर्ट कॅन बी अ डिप्लोमा फॉर क्रॅश कोर्स इन कल्चरल रिलेटिव्हिजम. सो इथे लेखक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आपण गृहीत धरलेल्या गोष्टींचे अगदी उलट अनुभव घेतो, आणि जर पदविका म्हणजे डिप्लोमा म्हणजे कठोर वास्तवाच्या प्रवासाचा पासपोर्ट असे समजले, तर हार्ड रिअलिझम हा पासपोर्ट सांस्कृतिक सापेक्षतावाद शिकण्याचा डिप्लोमा म्हणजे क्रॅश कोर्स आहे असं समजायला हरकत नाही. वेदर वी लाईक ऑर नॉट, जरी आपल्याला आवडत असो किंवा नको. अँड द फर्स्ट लेसन वी लर्न ऑन द रोड, जेव्हा आपण रस्त्यावर चालत असतो तेव्हा आपण पहिल्यांदा काय धडा शिकतो, वेदर वी लाईक इट ऑर नॉट, जरी तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो, इज हाऊ प्रोव्हिजनल अँड प्रोव्हिएन्शियल आर द थिंग्स वी इमॅजिन टू बी युनिव्हर्सल. इथे लेखक म्हणत आहेत की पहिला धडा आपण जो शिकतो, ज्या गोष्टी सार्वत्रिक आणि सर्वसमान आहेत, प्रोव्हिजनल अँड प्रोव्हिएन्शियल. प्रोव्हिजनल म्हणजेच काय, सार्वत्रिक. प्रोव्हिएन्शियल म्हणजे सर्वसमान आहेत असे आपल्याला वाटत असते, त्या प्रत्यक्षात क्षणिक आणि मर्यादित असतात. वी इमॅजिन टू बी आर द थिंग्स वी इमॅजिन टू बी युनिव्हर्सल, असं ते इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
सो तुम्हाला सांगताना इथे खूप सारे जसे हार्ड वर्ड्स पण यूज केलेले आहेत. सो त्यासाठी टेन्शन घेऊ नका. ते शब्द मी तुम्हाला सांगत आहे. सोवेरियनचा अर्थ म्हणजेच काय की पराकोटीचे, सर्वोच्च असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर प्रोव्हिजनल म्हणजे टेम्पररी क्षणिक, आणि प्रोव्हिन्शियल म्हणजेच आपण म्हणू शकतो की मर्यादित, क्षणिक आणि मर्यादित. याप्रमाणे इथे लेखकांनी उल्लेख केलेला आहे की ज्या गोष्टी सार्वत्रिक सर्व समान आहेत असे आपल्याला वाटते, तर त्या गोष्टी ज्या आहेत प्रत्यक्षात क्षणिक आणि मर्यादित असतात. प्रोव्हिजनल म्हणजे क्षणिक आणि प्रोव्हिन्शियल म्हणजे मर्यादित असतात. वी ट्रॅव्हल, आपण प्रवास करतो, ठीक आहे. देन इन पार्ट जस्ट टू शेक अप आवर compliances by seeing all the moral and political urgencies, the life and death dilemmas that we seldom have to face at home. Compliances म्हणजेच काय, इथे बघा, complacencies म्हणजे satisfaction of one with oneself or one's own achievements, म्हणजे आपण म्हणू शकतो ना जे समाधान असतं. तर इथे लेखक म्हणतात काही वेळा पर्यटनामुळे आपल्याला ज्या गोष्टींचा घरी क्वचित सामना करावा लागतो अशा बाह्य जगातल्या नैतिक असतील गोष्टी, मॉरल म्हणजे नैतिक, पॉलिटिकल अर्जन्सीज राजकीय आत्यंतिक घटना, लाईफ अँड डेथ डायलमा जीवन मृत्यूचे पेच प्रसंग, अशा गोष्टी पाहून आत्मसंतुष्टपणाची आपल्याला जाणीव होते. दॅट वी सेल्डम हॅव टू फेस ॲट होम, म्हणजे याच्यामुळे आपल्याला काय होतं, कंप्लायन्सेस म्हणजेच काय की आत्मसंतुष्टपणाची जाणीव. अँड वी ट्रॅव्हल टू दॅट वी सेल्डम हॅव टू फेस ॲट होम, ज्या गोष्टी आपल्याला घरी क्वचितच सामना करावा लागतो त्याच्या विरुद्ध ह्या गोष्टी आपल्याला बाहेरच्या जगात अनुभवायला मिळतात. अँड वी ट्रॅव्हल टू फिल इन द गॅप्स लेफ्ट बाय टुमॉरोज हेडलाईन, तर कधी आपण उद्याच्या मथळ्यांमधली रिक्त जागा, रिकाम्या जागा भरण्यासाठी प्रवास करतो. वेन यू ड्राईव्ह डाऊन द स्ट्रीट्स ऑफ पोर्ट ऑफ प्रिन्स फॉर एक्झाम्पल, where there is almost no paving your notions of the internet and the one world order grow usefully revised. When you drive down to the streets of Port-au-Prince, आता इथे लेखक म्हणत आहेत की जी प्रत्येक ठिकाणची मानवता आणि माणुसकी जपण्याचा आणि त्या ठिकाणांना शून्य मनस्कता आणि आदर्शवादापासून वाचवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रवास आहे, हा या ओळींचा अर्थ होतो. Travel is the best way we have of rescuing the humanity of places and saving them from abstractions and ideology. Abstraction something that exists only as an idea. एखादी कल्पना आपण म्हणू शकतो. या प्रक्रियेमुळे आपण स्वतःही शून्य मनस्क होण्यापासून वाचतो आणि प्रवासाच्या ठिकाणी आपण स्वतःजवळचे काय नेऊ शकतो हे आपल्याला कळतं. अँड इन द प्रोसेस, आणि या सगळ्या गोष्टींमुळे वी ऑल्सो गेट सेव्ह फ्रॉम ॲब्स्ट्रॅक्शन आवरसेल्व्स, या सगळ्या गोष्टींमुळे आपण स्वतःही शून्य मनस्क होण्यापासून वाचतच असतो. अँड कम टू सी हाऊ मच वी कॅन ब्रिंग टू द प्लेसेस वी व्हिजिट अँड हाऊ मच वी कॅन बिकम अ काइंड ऑफ कॅरियर पिजन अँड अँटी फेडरल एक्सप्रेस इफ यू लाईक in transporting back and forth what every culture needs. I find that I always take Michael Jordan posters to Kyoto and bring woven Ikebana baskets back to California. आता इथे मायकेल जॉर्डन जे आहेत अन अमेरिकन फॉर्मर प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेयर आहेत, ते बास्केटबॉल प्लेयर अमेरिकेमधले प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेयर आहेत. क्योटोचा अर्थ आहे वन्स द कॅपिटल ऑफ जपान, जपानची ती राजधानी होती. नाव इज अ सिटी ऑन द आयलंड ऑफ होन्शू, होन्शूच्या आयलंडवरची सिटी आहे आता. इकाबेना इज अ जापानीज आर्ट ऑफ फ्लोअर अरेंजमेंट, फ्लोअर अरेंजमेंटचे हे जापानीज आर्ट आहे इकेबाना. आणि याचा अर्थ मी तुम्हाला का सांगितले, कारण आता याचा आपल्याला एक सेंटेन्स आपण अर्थ बघूयात की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ट्रॅव्हलशी रिलेटेड, म्हणजे आपण शून्य मनस्क होण्यापासून वाचतो आणि प्रवासाच्या ठिकाणी स्वतःजवळचे काय नेऊ शकतो याचा सांस्कृतिक दुवा बनवू शकतो. जणू संस्कृती वाहक कबूतर, इथे जे पिजन आलेलं आहे काइंड ऑफ कॅरियर पिजन, ओके, वी कॅन बिकम अ काइंड ऑफ कॅरियर पिजन म्हणजे संस्कृती वाहक कबूतर. एंट्री फेडरल एक्सप्रेस आपण म्हणू शकतो. ही बाब ध्यानात येते. आणि जे लेखक आहेत ते नेहमी मायकेल जॉर्डनचे पोस्टर्स क्योटोमध्ये घेऊन जातो आणि तिथली विणलेली इकेबाना बास्केट ही कॅलिफोर्नियामध्ये परत घेऊन येतो, हे त्यांच्या लक्षात आलं. बट मोर सिग्निफिकंटली म्हणजेच त्याहूनही अजून चांगल्या प्रकारे वी कॅरी व्हॅल्यूज अँड बिलीफ्स अँड न्यूज टू द प्लेसेस वी गो अँड इन मेनी पार्ट्स ऑफ द वर्ल्ड वी बिकम वॉकिंग व्हिडिओ स्क्रीन अँड लिव्हिंग न्यूजपेपर्स, द ओनली चॅनल्स दॅट कॅन टेक पीपल आउट ऑफ द कन्सर्न लिमिट ऑफ देअर होमलँड्स. म्हणजे लेखक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की त्याहून महत्वाचं म्हणजेच बट मोर सिग्निफिकंटली सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक ठिकाणी वी कॅरी व्हॅल्यूज अँड बिलीफ्स अँड न्यूज टू द प्लेसेस वी गो, की प्रत्येक ठिकाणी आपण आपली मूल्य, व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, बिलीफ्स म्हणजे विश्वास आणि न्यूज म्हणजे बातम्या, ह्या आहेत ते बरोबर घेऊन जातो. अँड इन मेनी पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, आणि जगातल्या बऱ्याच
अनेक ठिकाणी वी बिकम वॉकिंग व्हिडिओ स्क्रीन्स अँड लिव्हिंग न्यूजपेपर. आपण एक जणू चलचित्र वॉकिंग व्हिडिओ स्क्रीन त्याला म्हणतात आणि जिवंत वर्तमानपत्र बनतो. द ओनली चॅनल दॅट कॅन टेक पीपल आउट ऑफ द सॅन्सॉर्ड लिमिट्स ऑफ देअर होमलँड्स. आणि त्यांनी इथे असं छान एक उपमा दिली आहे की त्याद्वारे तिथल्या लोकांना त्यांच्या जन्मभूमीच्या सीमेपलीकडे आपण घेऊन जातो. लाईक स्पागान और लासा इनक्लोज्ड or impoverished places like Pagan or Lhasa or Havana, we are the eyes and ears of the people we meet. Their only contact with the world outside, and very often the closest, quite literally, they will ever come to Michael Jackson or Bill Clinton. impoverished म्हणजेच reduced to poverty. आता इथे लेखक म्हणत आहेत की जे मूर्तीपूजक असतात किंवा लासा किंवा हवाना सारख्या बंदिस्त किंवा गरीब ठिकाणचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आपण डोळे आणि एक आपण काय म्हणतो की त्यांचं सगळं ऐकून घेणं श्रवणेंद्रिय आपण त्यांचे बनतो आणि त्यांचा बाहेरील जगाला जोडणारा एकमेव संपर्क सुद्धा आपण बनतो. जणू काही खरोखर मायकल जॅक्सन किंवा बिल क्लिंटनच्या जवळ पोहोचण्याचा आपणच त्यांचा सर्वात जवळचा दुवा असतो असं त्या लोकांना वाटतं. Not the least of the challenges of travel, therefore, is learning how to import and export dreams with tenderness. आता इथे लेखक म्हणत आहेत म्हणूनच प्रवासातली जी आव्हानं आहेत, not the least of the challenges of travel, म्हणूनच प्रवासातील आव्हानांपैकी एक महत्वाचं आव्हान is learning how to import and export dreams with tenderness, की स्वप्नांची देवघेवायत निर्यात हळुवारपणे कशी करावी आपण शिकतो. टेंडरनेस म्हणजे हळुवारपणे कशी करावी, स्वप्नांची देवाणघेवाण आयात निर्यात हळुवारपणे कशी करावी आपण याच्यातून शिकतो. By now all of us have heard too often the old Proust line about how the real voyage of discovery consists not in seeing new places but in seeing with new eyes. Proust म्हणजे फ्रेंच नॉव्हेलिस्ट होते ते. तर by now all of us have heard too often the old Proust line about how the real voyage of discovery consists not in seeing new places but in seeing with new eyes. म्हणजे शोधाचा खरा प्रवास म्हणजे केवळ नवीन ठिकाणी पाहणे नव्हे तर ती नव्या दृष्टीने पाहणे. हे जे फ्रेंच कादंबरीकार आहेत नॉव्हेलिस्ट प्रूस्टचे जुने जाणते विधान आहे आणि आपण सर्वांनी नक्की त्यांना अनेकदा ऐकलं असेल. एट वन of the subtler beauties of travel is that it enables you to bring new eyes to the people you encounter. subtler म्हणजे more difficult to grasp म्हणजे समजण्याला खूप अवघड. तर इथे लेखक म्हणत आहेत की प्रवास आपापल्या प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींना एक नवी दृष्टी देण्याची ऊर्जा देतो आणि यातच प्रवासाचं जे आहे ते मार्मिक सौंदर्य दडलेलं आहे. Thus, even as holidays help you appreciate your own home more, not least by seeing it through a distant admirer's eye, they help you bring newly appreciative distant eyes to the places you visit. इथे लेखक म्हणत आहेत की अशा सुट्ट्या आपल्याला एखाद्या त्रयस्थ प्रशंसकाच्या नजरेतनं घराची प्रशंसा करायला स्फूर्ती देतात. तसे आपण ज्या स्थळांना भेट देतो त्यांच्याकडे नव्या त्रयस्थ कौतुकास्पद नजरेनं पाहण्यास ते आपल्याला प्रोत्साहित सुद्धा करतात. You can teach them what they have to celebrate as much as you celebrate what they have to teach. आता ही खूप सुंदर लाईन आहे जी इथे लेखकांनी आपल्याला सांगितली आहे. कुठला आनंद साजरा करावा हे जसे आपण त्यांना शिकवू तसे आपण कोणता आनंद व्यक्त करावा हे आपण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. दिस यामुळे आय थिंक मला वाटतं इज हाऊ टुरिझम विच सो ऑब्व्हियसली डिस्ट्रॉयज कल्चर्स कॅन ऑल्सो रेसिस्केट ऑर रिवाइव्ह देम. How it has created new traditional dances in Bali and caused craftsmen in India to pay new attention to their works. इथे लेखक म्हणत आहेत की मला वाटतं म्हणजे त्यांना वाटते की पर्यटनामुळे जो खरोखर काही प्रमाणात संस्कृतीचा नाश होत आहे म्हणजे डिस्ट्रॉय कल्चर्स इज हाऊ टुरिझम म्हणजे प्रवासामुळे विच सो ऑब्व्हियसली डिस्ट्रॉय कल्चर संस्कृतीचा जो नाश होत आहे तो अशा प्रकारे नक्कीच थांबवता येऊ शकतो. कॅन ऑल्सो रिसस्किटेट और रिवाइव्ह देम. प्रोनाउन्सिएशन जे आहे स्टुडंट्स तुम्हाला सोपं जावं याप्रमाणे मी सांगत आहे. रिसस्किटेट और रिवाइव्ह देम. ओके, रिसस्किटेट म्हणजे मेक ऍक्टिव्ह अँड वगरस. इथे सांगण्यात आलेलं आहे की पुनरुज्जीवित करणे थोडक्यामध्ये. ठीक आहे, सो आपण संस्कृती पुनरुज्जीवित करता येऊ शकते आणि याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे ट्रॅडिशनल डान्सेस इन बाली की बालीमध्ये नवीन पारंपरिक नृत्य उदयास आले आणि जे भारतीय कामगार आहेत आपले ठीक आहे क्राफ्ट्समन इन इंडिया म्हणजे भारतीय कामगार आपल्याला पारंपरिक कलाकृतीकडे पुन्हा नव्याने वळण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. Thus travel spins us around in two ways at once. आणि इथे लेखक म्हणत आहेत की अशा प्रकारे पर्यटन आपल्याला एकाच वेळी दोन्ही बाजूचे फिरून दर्शन घडवतो. स्पिन्स म्हणजे फिरणे, असं राऊंड म्हणजे दोन्ही बाजूने फिरून दर्शन घडवतो. इट शोज अस द साइट्स अँड व्हॅल्यूज अँड इश्यूज दॅट वी माइट ऑर्डिनरीली इग्नोर. म्हणजे इथे ते म्हणत आहेत की
एरवी सहजपणे दुर्लक्षित झालेली काही दृश्य असतील, मूल्य असतील, समस्या असतील, तो आपल्याला दाखवतो. But it also and more deeply shows us all the parts of ourselves that might otherwise grow rusty. आणि त्याचबरोबर अधिक खोलात जाऊन पाहिल्यास लक्षात येईल की प्रवास आपल्याच अशा काही अंतरंगांची आपल्याला नव्याने ओळख करून देतो. रस्टी, ठीक आहे, अदरवाइज ग्रो रस्टी. इथे याचा अर्थ आहे की ज्यांना अन्यथा गंज चढू लागला असता. For in traveling to a truly foreign place, we inevitably travel to moods and states of mind and hidden inward passages that we would otherwise seldom have cause to visit. आणि ते लेखक म्हणत आहे की कारण संपूर्ण परक्या ठिकाणी गेल्यावर आपण स्वाभाविकपणे आपली जी मनस्थिती आहे, ठीक आहे, सो आपली जी मनस्थिती आहे, स्टेट ऑफ माइंड आहे, मूड्स आहेत आणि भावनिक अवस्था, सुप्त मनात दडलेले जे अंतरंग आहेत याकडे आपसूक प्रवास करू लागतो आणि तिकडे वळून पाहण्याचे कारण आपल्याला एरवी कदाचित मिळालेले नसते. ऑन द मोस्ट बेसिक लेवल, when I am in Tibet, though not a real Buddhist, I spend days on end in temples listening to the chants of sutras. इथे लेखकांनी खूप सुंदर त्यांचा अनुभव शेअर केलाय की जरी मी मुळात बौद्ध नसलो तरी तिबेटमध्ये गेल्यावर सूत्रांचे मंत्रपठन ऐकत मी संपूर्ण दिवस मंदिरात व्यतीत करतो. I go to island to visit the lunar spaces within me and in the uncanny quietude and emptiness of that vast and treeless world to tap parts of myself generally obscured by chatter and routine. ते इथे सांगत आहेत की आयलंडला गेल्यावर माझ्या अंतर्मनातील मी चंद्र पाहतो. आय गो टू आयलंड टू विजिट द लुनार स्पेसेस विदिन मी. माझ्या अंतरंगातील जे चंद्र आहे म्हणजे स्वतःच्या अंतर्मनामध्ये ते झाकून बघतात. स्वतःचे त्यांना जे काही गिल्टीज असतील, चुका असतील, चांगल्या गोष्टी असतील त्या समजतात आणि अँड इन द अनकॅनी क्वाइट्यूड अँड एम्प्टीनेस ऑफ दॅट वास्ट अँड ट्रीलेस वर्ल्ड. आणि त्या विशाल वृक्षरहित ठिकाणी असलेल्या विलक्षण शांततेत टू टॅप पार्ट्स ऑफ मायसेल्फ जनरली ऑब्स्कर्ड बाय चॅटर अँड रुटीन. मी नित्याच्या कोलाहल आणि धकाधकीमुळे अंधुक झालेले माझ्या मनाचे कोपरे चाचपून पाहतो, धुंडाळून पाहतो. We travel then in search of both self and anonymity and of course in finding the one we apparent the other. इथे लेखक म्हणत आहेत की याखेरीज आपण प्रवास करतो तो स्वत्व आणि अनामिकता यांचा शोध घेण्यासाठी. सेल्फ म्हणजे स्वत्व, अनॉनिमिटी म्हणजेच अनामिकता यांचा शोध घेण्यासाठी आपण ट्रॅव्हल करतो. इन फाइंडिंग द वन हू अपेरंट द अदर. आणि अर्थातच एकाला शोधताना दुसरे आपोआप गवसावे यासाठी abroad we are wonderfully tree of caste and job and standing. We are as Hazlitt puts it, just the gentleman in the parlor and people cannot put a name or tag to us. आणि इथे ते सांगत आहेत की परदेशात आपण जात, व्यवसाय, आपले स्थान म्हणजे आपल्या समाजातलं जे स्थान आहे यांपासून मुक्त असतो. हॅझलिटने म्हणल्याप्रमाणे आपण निव्वळ पार्लर मधील एक सद्गृहस्थ असतो आणि लोक आपल्याला कोणतेही नाव ठेवू शकत नाही किंवा कोणताही शिक्का मारू शकत नाही. कॅनॉट पुट अ नेम, काही नाव ठेवू शकत नाही, और काही आपल्याला शिक्का मारू शकत नाही, टॅग म्हणजे शिक्का मारणे. अँड प्रिसाइजली बिकॉज वी आर क्लॅरिफाईड इन दिस वे and freed of inessential labels, we have the opportunity to come into contact with more essential parts of ourselves. इथे दिलेलं आहे की which may begin to explain why we may feel most alive when far from home. इथे लेखक सांगत आहेत की म्हणूनच कोणत्याही स्पष्टीकरण आणि अनावश्यक शिक्क्यांपासून मुक्त आपण असतो म्हणून आपल्याला स्वतःच्या अधिक जवळ, ठीक आहे, आपल्या स्वतःच्या अधिक जवळ स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची अधिक महत्वाच्या घटकांशी संवाद साधण्याच्या आपल्याला संधी मिळते. याचा अर्थ होतो विच मे बिगिन टू एक्सप्लेन वाय वी मे फील मोस्ट अलाइव्ह वेन फार फ्रॉम होम. यातून कदाचित आपल्याला घरापासून दूर असताना, फार फ्रॉम होम म्हणजे घरापासून दूर असताना सर्वात जास्त चैतन्यपूर्ण का वाटते ते स्पष्ट होऊ शकते. Abroad is the place where we stay up late, follow impulse and find ourselves as wide open as when we are in love. Impulse म्हणजे sudden strong and unreflective urge to act. आता पाहूयात की परदेश, अब्रॉड म्हणजे परदेश एक असं ठिकाण आहे जिथे आपण उशिरापर्यंत जागतो, स्टे अप लेट, उशिरापर्यंत जागतो. फॉलो इम्पल्स अँड फाइंड आवरसेल्व्स ॲज वाईड ओपन ॲज व्हेन वी आर इन लव्ह. आणि जशी उर्मी येईल तसे वागतो किंवा प्रेमात पडल्यावर जो मुक्तपणा आणि अनुभवतो तसे काहीसे आपण म्हणतो. इम्पल्स म्हणजे आपण उर्मी एक थोडक्यात म्हणू शकतो, जो स्ट्रॉंग आपल्यातला एक बिलीव्ह असतो तो. वी लिव्ह विदाउट अ पास्ट और फ्युचर फॉर अ मोमेंट ॲट लीस्ट अँड आर ourselves up for grabs and open to interpretation. ते लेखक म्हणत आहेत की एका क्षणापुरते का होईना भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा विचार न करता आपण जगतो. कोणतीही गोष्ट करण्यासाठी कोणताही अर्थ लावण्यास आणि मते स्वीकारण्यास आपण सहज तयार होतो.
सो स्टुडंट्स हा थोडा धडा डिफिकल्ट आहे, हार्ड वर्ड ज्याच्यात आहेत, त्याच्यामुळे थोडं लक्ष या धड्याकडे जास्त द्या तुम्ही. आणि लवकरच आपण याचा पार्ट 2 पण मी अपलोड करते. सो पार्ट 1 नक्की लर्न करा व्यवस्थितपणे. शब्दांचे हार्ड वर्ड्स लिहून घ्या, अर्थ लिहून घ्या, त्यांचे मिनिंग्स तुम्ही लक्षात घ्या. आणि जर लेक्चर कळत नसेल तर रिवाइंड करून बघा, पॉज करून शब्दांचे अर्थ लिहा. ओके, सो चला लवकरच भेटूया नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. अँड असंच आपल्या चॅनल सोबत तुम्ही सदैव राहा. थँक्यू अँड बाय.